दिदू आपल्याला मस्तपैकी गरम गरम वडापाव कर ना ग. अरे यार मम्मी कंटाळा आला यार आज खूप. काय ग कर ना प्लीज कर ना ग. काय ग कर ना. अशी बोलशील तर केलं पाहिजे. थांब करते. आधी कोथिंबीर घेतली. मिरची माझ्यासारखी तिखट होती म्हणून म्हटलं थोडीशीच टाकावी. नंतर जिरं टाकलं त्याच्यामध्ये. थोडंसं चवीनुसार मीठ आपल्याला हवं आहे तसं. त्याला चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर मग तेल तापायला ठेवलं. त्याच्यामध्ये जिरं आणि आलं लसूणची पेस्ट टाकली. नंतर भरभरून कढीपत्ता टाकला. म्हटलं वडापाव म्हटलं तर कढीपत्ता पाहिजे. त्याच्यामध्ये हळद टाकली. जी पेस्ट आपण रेडी केली होती ती टाकली. बटाटा मी उकडून टाकला तो आणि त्याच्यामध्ये थोडंसं नमक, थोडीशी साखर टाकली. चांगलं मिक्स झाल्यानंतर बटाटा आणि थोडंसं लेमन ज्यूस टाकलं. बेसन घेतलं. त्याच्यामध्ये मीठ, हळद, तिखट टाकलं थोडंसं. त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स केलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, थोडीशी थिक पाहिजे. त्यानंतर मी जे बटाट्याचं आपले वड्याचं पेस्ट केली होती त्याच्यामध्ये चीज टाकलं. त्याला चांगलं मिक्स केलं आणि प्लीज बटाट्यामध्ये चीज मी खूप जास्त टाकलं. तुम्ही थोडंसंच चीज टाका. जे पेस्ट आहे त्याच्यामध्ये सोडा टाकायचा. चांगले फुलतात बटाटे. मग त्याच्यामध्ये डिप करून फ्राय करायला टाकून द्यायचं डायरेक्ट. जे बेसनचं पीठ होतं त्याच्यामध्ये बुंदी केली मी चटणीसाठी. चटणीमध्ये थोडंसं तिखट, लसूण आणि मीठ टाकायचं. मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आणि झाले इथे आपले वडापाव रेडी. चीज वडापाव यम्मी दिसत आहे ना माहिती. कसं झालं मम्मी? मस्त छान.